नमस्कार, मी डॉक्टर अमोल अण्णादत्त. या व्हिडिओमध्ये मी गाईचं दूध हे लहान मुलांना चालतं का, पाजावं का, अगदी हा सर्वसामान्यपणे मातांकडून विचारला जाणारा प्रश्न आहे बालरोग तज्ञांना. त्याच्याबद्दल या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. 6 महिन्यापर्यंत आपल्याला माहिती आहे की बाळाला आईचं दूध पाजतात. 6 महिन्यानंतर वरचं अन्न सुरू करावं लागतं. बऱ्याचदा 6 महिन्याच्या आधी आईचं दूध नाही म्हणूनही बऱ्याचदा गाईचं दूध पाजलं जातं, किंवा 6 महिन्यानंतर वरचं अन्न सुरू करायचं तेव्हाही गाईच्या दुधाला पसंती दिली जाते किंवा दुधाला पसंती दिली जाते. तर याचा अगदी साधी गोष्ट आहे की तुम्ही बघितलं तर गाईचं बाळ जे आहे ते म्हशीचं दूध पित नाही, म्हशीचं बाळ आहे ते उंटाचं दूध पित नाही, उंटाचं बाळ आहे ते गाईचं दूध पित नाही. पण मनुष्य प्राणी असा एकमेव प्राणी आहे जो कुठल्याही प्राण्याचं दूध पितो, जे खरं बघायला गेलं तर अत्यंत चुकीचं आहे. तर हे असं का बरं हे आपण समजून घेऊया. याचं सगळ्यात मोठं कारण आहे की गाईचं दूध हे एक पातळ अन्न असतं आणि 6 महिन्यानंतर जेव्हा वरचं अन्न सुरू करायचं असतं तेव्हा बालरोग तज्ञांची पहिली कंडिशन असते की बाळाला घट्ट दूध देणं गरजेचं आहे. पातळ दूध हे पातळ अन्न कुठलंही 6 महिन्यानंतर हे बाळाला दिलेलं चालत नाही. म्हणून त्याच क्रायटेरियावर गाईचं दूध हे 6 महिन्यानंतर द्यायचं का किंवा लहान मुलांना द्यायचं का याच्यावरती लिस्ट मधून आउट होऊन जातं. दुसरं कारण, गाईच्या दुधामुळे पोट भरत नाही का? पोट भरतं, पण गाईच्या दुधामध्ये किंवा या प्राण्यांच्या दुधामध्ये पोषण नसतं. हा आता गैरसमज आहे की गाईचं दूध हे पूर्ण अन्न आहे आणि हे सगळ्या गोष्टी आता न्यूट्रिशन मध्ये जे काही रिसर्च झालाय, जे काही विज्ञान आहे त्याच्यावरती या खोट्या ठरलेल्या आहेत. त्याच्यात पोषण नसतं आणि सगळ्यात महत्वाचं, गाईच्या खरं पाहायला गेलं तर गाईच्या दुधामध्ये 98% 98% पाणीच असतं. बाळाने पाणी पिलं काय आणि दूध पिलं काय याच्यामध्ये फार असा काही फरक नसतो. आणि त्याच्यापेक्षा महत्वाचं आहे की गाईच्या दुधामुळे पोट भरल्यामुळे पोट भरतं, त्याच्यामध्ये सटायटी असते, म्हणजे तृप्तीची भावना मुलांना लगेच येते आणि त्याच्यामुळे ते जेवण करत नाही. आणि ते जेव्हा जेवण करत नाहीत तेव्हा ते कुपोषित होतात. कुठल्याही कुपोषित बाळाची जर आम्ही हिस्ट्री घेतली, त्याचा इतिहास घेतला तर अगदी कॉमन असतं की आई बाळाला गाईचं दूध पाजत असते म्हणून एक गाईचं दूध देत नाही. तर त्याच्यामुळे काय होतं की गाईच्या दुधामुळे पोट भरतं आणि तात्पुरतं मुलगा शांत होतो म्हणून आईचं समाधान होतं. पण बाळाचं काय होतं? बाळाची उपासमार होते, कारण त्याला सत्वच मिळत नाही, जेवणही होत नाही. जर दूध पिणारी बाळं आमच्या बालरोग तज्ञांच्या ओपीडी मध्ये तुम्ही बसले आणि आजारी बाळांची जर हिस्ट्री घेतली तर अगदी कॉमन असतं की दूध पिणारी जी मुलं असतात ती जास्त आजारी पडतात. जेवणारी मुलं जी असतात ती आजारी पडत नाही. जेवणाऱ्या मुलांचा डॉक्टर सुटतो, दूध पिणाऱ्या मुलांचा डॉक्टर सुटत नाही. दुधामुळे, गाईच्या दुधामध्ये फायबर नसतं. फायबर ज्याच्यामुळे शौचाला होतं ती फायबर या दुधामध्ये नसतं आणि म्हणून गाईच्या दुधामुळे बद्धकोष्ठतेचा त्रास होतो. गाईच्या दुधामुळे ॲलर्जी, काऊज मिल्क ॲलर्जी हे खूप कॉमन आहे, म्हणजे त्याची ॲलर्जी होते आणि या ॲलर्जीमुळे आतड्यांमध्ये छोट्या छोट्या प्रमाणात रक्तस्राव होतो आणि म्हणून या मुलांचं हिमोग्लोबिन कमी होतं, ज्याला आम्ही आमच्या भाषेमध्ये ॲनिमिया असं म्हणतो. आणि म्हणून ॲनिमिया झालं की हे बाळ चिडचिड होतं. जी मुलं आमच्या ओपीडी मध्ये किंवा आई सांगते की हा खूप चिडचिड करतो, किरकिर करतो, खूप रात्री रडतो, झोपत नाही, त्यांना आम्ही विचारतो गाईचं दूध देतं का? प्रश्न उत्तर हो असतं. गाईचं दूध बंद केलं, जेवण सुरू केलं की बाळ बरं होतं. तर मग आता आपण गाईचं दूध आपल्याला मुळीच द्यायचं नाहीये का? तर असं नाही. अतिरेकीपणाने जे गाईचं दूध आपण देतो ते आपल्याला द्यायचं नाही. जर चपाती, भाजी, भात, वरण, कोशिंबिरी सोबत जर का एक वाटीभर गाईचं दूध असेल किंवा दही असेल तर तेवढं चालेल, पण तेच आणि तेच हे चालत नाही. बाकीचं अन्न हे जास्त महत्वाचं असतं. गाईच्या दुधाचा अतिरेक हा चुकीचा असतो. धन्यवाद.